नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा 2022 चा इंग्लिशचा पेपर बघून घेऊया. एकूण 18 ग्रामर होते. 18 ग्रामरचे क्वेश्चन होते आणि 17 व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन होते. तर क्वेश्चन बघा पहिला. नंबर 61. आयडेंटिफाय द फंक्शन्स ऑफ द वर्ल्ड आफ्टर इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर या वाक्यांमध्ये आफ्टर कोण काय काम करतोय? पहिलं वाक्य आहे, दे अराइव्हड सून आफ्टर. ऍडव्हर्ब आहे जो वर्बला क्वालिफाय करतोय. आफ्टर हा ऍडव्हर्ब आहे जो वर्बला क्वालिफाय करतोय. पहिल्या वाक्यामध्ये ऍडवर्बचं काम करेल. दुसऱ्यामध्ये ही टेक्स आफ्टर हिज फादर. काय सांगतोय? पोझिशन सांगतोय, म्हणजे प्रिपोजिशनचं काम करतोय त्याच्यामध्ये. आफ्टर एजेस शॅल सिंग हिज ग्लोरी. एजेस या नाउनला क्वालिफाय करतोय आफ्टर या वाक्यामध्ये. त्यानुसार ऍडजेक्टिव्ह आहे तो. वी वेंट अवे आफ्टर दे हॅड लेफ्ट. या वाक्यामध्ये दोन वाक्य जोडतोय, तो कंजंक्शनचं काम करतोय. या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्हचं काम करतोय, तर या वाक्यामध्ये प्रिपोजिशनचं काम करतोय. तर पहिल्या वाक्यामध्ये वर्बला क्वालिफाय करतोय जो ऍडवर्बचं काम करतोय. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. प्रीपोजिशन म्हणजे काय असतं? याची पोझिशन अगोदर असते. प्रीपोजिशन पोझिशन अगोदर म्हणजे नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर पोझिशन असते याची. नंबर नेक्स्ट बघा 62. शी इज मोर चार्मिंग दॅन एनी अदर वुमन. तर कंपॅरेटिव्ह डिग्री बरोबर आहे. मोर चार्मिंग दॅन एनी अदर वुमन त्यानुसार बरोबर आहे. आय हॅव नो अल्टेरियर मोटिव्ह दॅन हेल्पिंग यू. अल्टेरियर मोटिव्ह नंतर दॅन येत नाही, कारण अल्टेरियर, मायनर, मेजर हे लॅटिन ऍडजेक्टिव्ह आहेत, यांची तुलना होत नाही. त्यांच्यामध्ये दॅनचा वापर केला जात नाही, कारण ते लॅटिन ऍडजेक्टिव्ह आहेत. ही हॅज अ ग्रेटर पॉप्युलरिटी दॅन एनी अदर लीडर. ग्रेटर पॉप्युलरिटी आणि दॅन एनी अदर ही कंपॅरेटिव्ह डिग्री बरोबर आहे. ऍडजेक्टिव्हचा क्वेश्चन आहे हा, ऍडजेक्टिव्ह चॅप्टर मधला. त्यानुसार ए बरोबर आहे, सी बरोबर आहे आणि बी चूक आहे. ऑप्शन क्रमांक 3 ओनली ए अँड सी. नेक्स्ट बघा 63. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हटले. शी डिड नॉट ब्रेक इट नॉर लूज इट. नॉटच्या वाक्यात नॉर नाहीत, नॉटच्या वाक्यात ऑर येतो. ऑप्शन 1 चुकीचं आहे. शी डिड नॉट ब्रेक इट ऑर लूज इट बरोबर आहे वाक्य. नॉटच्या वाक्यामध्ये ऑर. अ मंथ हॅज पास्ड सिन्स आय केम हिअर. सिन्स आय कम हिअर म्हटले तर इथं केम पाहिजे होतं, कारण सिन्स न वाक्य जोडलेलं आहे. जर सिन्स न कंजंक्शन असेल तो पण टाइम वाला, तर पहिलं वाक्य असतं प्रेझेंट परफेक्टचं, आणि दुसरं वाक्य जे असतं ते सिम्पल पास्टचं असतं. जर कंजंक्शन आला सिन्स म्हणून टाइमवाला कंजंक्शन आला, त्यानुसार इथं केम पाहिजे होतं. अ मंथ हॅज पास्ड सिन्स आय कमिंग हिअर हा कमिंग चुकीचा आहे, त्यामुळे सी चुकीचा आणि डी चुकीचा. ओनली बी याचं उत्तर पाहिजे, पण आयोगानं उत्तर बी अँड सी दिलेलं आहे. इथं केम पाहिजे होतं, कारण सिन्स जर कंजंक्शन म्हणून आला तर पहिलं वाक्य असतं प्रेझेंट परफेक्टचं आणि दुसरं वाक्य असतं सिम्पल पास्टचं. त्याच्यानुसार तिथं केम पाहिजे होता. ओनली बी उत्तर आहे याचं, पण आयोगानं उत्तर बी अँड सी दिले. नेक्स्ट बघा. ही सेड आय वेंट टू माय फ्रेंड्स हाऊस येस्टरडे. आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन. वेंट आले, वेंटचं काय होणार इथं? ही सेड दॅट आय वेंट. वेंट काय सिम्पल पास्ट आहे.
सिम्पल पास्ट आहे. त्याचं काय होणार? पास्ट परफेक्ट होणार, हॅड गॉन. हॅड गॉन. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये हॅड गॉन आहे. आणि येस्टरडेचं द डे बिफोर. सो इट इज व्हेरी इझी अँड गिफ्ट क्वेश्चन. 62चं उत्तर आहे 2. नेक्स्ट बघा 65. टाइप्स ऑफ क्लाउज अंडरलाइंड. द प्रॉब्लेम इज हू विल बेल द कॅट. काय म्हटलंय? इज या मेन वर्बचा कॉम्प्लिमेंट आहे तो. पुढचं जे वाक्य आहे इज या मेन वर्बचं कॉम्प्लिमेंट आहे. नाउन क्लाउज कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे हा. त्यानुसार 65चं उत्तर आहे 1. नाउन क्लॉजचे अनेक प्रकार पडतात. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ते अपोजिशन. याच्यातला हा एक सब टाइप आहे नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. 65चं उत्तर आहे नाउन क्लॉज. 66 बघा. आयडेंटिफाय द लेक्झिकल रिलेशन इन द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. लेक्झिकल रिलेशन. तर काय म्हटलंय? आय सॉ अ लुनॅटिक. अर्थ सेम पाहिजे. लुनॅटिक, आय सॉ अ मॅडमॅन, यांचा अर्थ काय? दोघांचा अर्थ सेम आहे. त्याच्यानुसार सिनॉनिम उत्तर आहे त्याचं. पॉलिसेमी म्हणजे काय? अनेक शब्द परंतु त्यांचं मिनिंग सेम. आणि हायपोनिमी म्हणजे काय? हायपोनिमी पाहिजे एका गटात येणारे सर्व. जसं की क्रिकेट म्हटलं त्याच्यामध्ये काय येतं? बॉल, बॅट, विकेट, ते म्हणजे हायपोनिमी झालं. इथं काय? लुनॅटिक आणि मॅडमॅन काय? सिनॉनिम आहेत. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नेक्स्ट बघा 67. चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स इन द फॉलोइंग. फिल इन द ब्लँक्स. कोलंबस सेट आउट डॅश इंडिया बट डिस्कवर अमेरिका. तर काय? डिस्कवर म्हणजे ऑलरेडी अस्तित्वात असणारी गोष्ट, त्याचा शोध लावायचा. इंडिया ऑलरेडी अस्तित्वात होतं, ते डिस्कवर केलं कोणी? कोलंबसने. एडिसन काय म्हटलंय? इन्व्हेंटेड द इलेक्ट्रिक लॅम्प. इन्व्हेंटेड म्हणजे काय? बनवणे एखादी गोष्ट अस्तित्वात नसणारी. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे 67चं. नेक्स्ट बघा 68. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिस्क्राइबिंग द फॉलोइंग फ्रेज. एक्सटेम्पोर स्पीच. एक्सटेम्पोर स्पीच म्हणजे काय? ऑफ हँड, अनप्रिपेअर्ड, कोणतीही तयारी न करता. स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन. एक्सटेम्पोर स्पीच. ऑप्शन क्रमांक 1. 69. द हट वॉज फिल्ड विथ द स्मोक. तर वॉज फिल्ड काय म्हटलं? करेक्ट पॅसिव्ह पाहिजे. वॉज फिल्ड इथं बरोबर आहे. एमिजार प्लस V3. द चाइल्ड वॉज टॉर्मेंटेड बाय थ्रस्ट. टॉर्मेंटेड, वॉज टॉर्मेंटेड, हा टॉर्मेंटेड हा इथं V3 नाहीये. इथं ऍडजेक्टिव्हचं काम करतोय तो. जसं की आपण म्हणतो डेव्हलप्ड कंट्री असं म्हणतो. इथं हा वॉज आहे. हे वाक्य सिंपल पास्टचं आहे. सी बघा. सी वॉज कन्फाइन्ड. वॉज प्लस V3 टू द बेड विथ फीवर. हे पॅसिव्हचं आहे. त्यानुसार ए आणि सी करेक्ट पॅसिव्ह राहील. 69चं उत्तर 3 आहे. नेक्स्ट 70. आय हॅव अ कॅमेरा. इथं हॅव काय? क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे हा. हॅव आणि हॅज इथं मेन वर्ब आहे. तर टॅग मध्ये काय पाहिजे? डू आणि डज पाहिजे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. बी बघा. स्टॉप द नॉईस. विल यू. आपल्याला माहिती आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला विल यू असा टॅग देतात. त्यानुसार विल यू बरोबर आहे. आय हॅड अ बाथ हॅडंट आहे. पहिला हॅड काय? याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब आहे आणि दुसरा काय? मेन वर्ब आहे. त्यानुसार हॅडंट आहे बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे ओनली बी अँड सी. तर पॅरेग्राफ बघा. पॅरेग्राफचं उत्तर इथं सांगून देतो. 71चा 1 आहे, 72चा 1, 73चा 3, 74चा 1 आहे आणि 75चा
एक आहे 76 बघा, कॅच द ऑपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स. चूज द करेक्ट वर्ड्स रिप्लेस्ड अंडरलाइन्ड. क्वेश्चन कशाचा आहे हा? होमोनिमचा आहे. होमोनिम म्हणजे काय? अनेक शब्द त्यांचा उच्चार सारखा असतो, जसं की सीज सीज सीज. पहिला जो सीज आहे तो काय? तो तट आहे. तट किंवा प्रोटेक्टेड एरिया. सीज करणे, SIEGE. आणि दुसरा जो सीज आहे सी वाला, स्टॉप किंवा थांबवणे, सीज फायर असतो तसा. 3 नंबरचा जो सीज आहे ग्रॅब करणे किंवा कॅच करणे असा अर्थ होतो. आणि 4 नंबरचा जो सील आहे तो बंद करणे व कुलूप या अर्थाने घेतला जातो. तर आपल्याला काय पाहिजे? कॅच द ऑपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स. याचं उत्तर 3 येईल, ग्रॅब किंवा कॅच. ग्रॅब करणे किंवा कॅच करणे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे 76. 77 बघा, यू विल नीड टू डॅश द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल्स. तर काय म्हटलं इथं? गो डाऊन. गो डाऊन म्हणजे काय? खाली जाणे. प्रायजेस ऑफ पेट्रोल आर गोइंग डाऊन असं म्हटलं जातं, गो डाऊन. आणि गो फॉर काय असतं? चॉईस. आय गो फॉर कॉफी असं म्हटलं जातं. गो इन फॉर काय? इंटरेस्ट. इंटरेस्ट दाखवणे एखाद्या गोष्टीमध्ये. आणि गो इन टू काय? कम्प्लिटली होलसम स्टडी करायचा, डिटेलमध्ये जाऊन एकदम जाणून घ्यायचं. तर 77चं उत्तर आहे 4. यू विल नीड टू गो इन टू द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल्स. गो इन टू पाहिजे इथं, कम्प्लिटली होलसम स्टडी करायचा आहे त्या सब्जेक्टचा, या अर्थाने तिथं घेतलेलं आहे. नेक्स्ट, मॅच द पेअर्स. लॉस ऑफ मेमरी. लॉस ऑफ मेमरी काय असते? ॲम्नेशिया. लॉस ऑफ व्हॉइस काय असतो? अफोनिया. आणि अ स्पिरिच्युअल पॉवर ऑफ गॉड, करिश्मा. आणि सॉन्ग प्रेज ऑफ गॉड, हायमन किंवा हिम म्हटलं जातं त्याला. हिम या अर्थानं. अ सॉन्ग प्रेज फॉर गॉड, हिम. नेक्स्ट क्वेश्चन 79. द ओल्ड हाऊस हॅज आउटलास्ट द वॉर. आउटलास्ट म्हणजे काय? स्टूड अप टू. याचं उत्तर आहे स्टूड अप टू म्हणजे टिकून राहणे. वॉर मध्ये सुद्धा टिकून राहिला तो घर. स्टूड अप फॉर म्हणजे काय? एखाद्याला सपोर्ट करणे. सपोर्ट करणे या अर्थाने घेतलं. स्टूड आउट म्हणजे काय? एखाद्याला अपोज करणे, विरोध करणे. त्यानुसार याचं उत्तर आहे स्टूड अप टू. 1 नंबरचं उत्तर. 80 बघा, दे डॅश द मर्चंट फॉर द पर्स. किल्ड, हँगड, मर्डर्ड, स्लेन्ड. तर याचं उत्तर आहे मर्डर्ड. पर्पोज असेल, एखादा पर्पज असेल आणि एखाद्याचा आपण मर्डर केला असेल, त्याची पर्स भेटवण्यासाठी मर्चंटचा मर्डर केलेला इथं. किल्ड काय असतो? जर ऍक्सिडेंट मध्ये झाला असेल, ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर तो असतो किल्ड. हँगड काय? फाशी द्यायचं. स्ले काय? वध. चांगल्या हेतूसाठी वध केला जातो, स्लेन्ड. पण इथं एखादा पर्पज इंटेन्शन ठेवून जर त्याच्या पर्स साठी आपण मर्डर केला त्याचा, त्यानुसार मर्डर बरोबर आहे. दे मर्डर द मर्चंट फॉर हिज पर्स. नेक्स्ट 81. वन हू ट्रायज टू अवॉइड रियालिटी. त्याला एस्केपिस्ट म्हणता. पलायनवादी असतो तो. रियालिटी त्याला अवॉइड करतो तो. अ पर्सन बिलॉंगिंग टू वॉन्डरिंग रेस. तो असतो जिप्सी, त्यालाच नोमॅडिक म्हणता. वन हू बिलिव्हज इन अ फेट. तो असतो फॅटलिस्ट, नशिबावर विश्वास ठेवणारा. आणि वन हू बिलिव्हज व्हेरी इझिली. क्रुडलस असतो भोळा, त्याला लगेच फसवता येतं, क्रुडलस असतो तो. नेक्स्ट 82. हिअर इज अ रिप्रेझेंट सॅम्पल. इथं रिप्रेझेंट सॅम्पल, इथं काय पाहिजे आपल्याला? ऍडजेक्टिव्ह पाहिजे. त्यानुसार सॅम्पलला क्वालिफाय करायला ऍडजेक्टिव्ह पाहिजे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल, तरच तो ऍडजेक्टिव्ह बनेल. हा जो ATION आहे तो नाउन बनवेल. रिप्रेझेंटेशन तो नाउन बनवेल, पण आपल्याला इथे ऍडजेक्टिव्ह पाहिजे. त्यानुसार रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल बरोबर आहे ऑप्शन क्रमांक 4. 83. दे परफॉर्म द सेम टास्क ऑल डे. रिपिटेटिव्ह टास्क. टास्क हा काय? इथं नाउन आहे, आणि नाउनला आपल्याला क्वालिफाय करायला काय पाहिजे? ऍडजेक्टिव्ह पाहिजे. तर ऍडजेक्टिव्ह काय? 83 मध्ये 3, रिपिटेटिव्ह. दे परफॉर्म द टास्क दे तर परफॉर्म द सेम रिपिटेटिव्ह टास्क ऑल डे.
नेक्स्ट 84. वन हू पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. तो असतो हायब्रो असतो, स्वतःला खूप सुपिरियर समजणारा हायब्रो. वन हू पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट इज रिअली इज. हायब्रो असतो खूप शहाणा, स्वतःला समजणारा. मुळात तो बिंडोक असतो असा. हंबग काय असतो, खोटारडा किंवा दांभिक. आणि हुडो काय असतो, हुडो असतो बॅड लक, बॅड लक वाला हुडो. हंबक म्हणजे काय, खोटारडा किंवा दांभिक. हायब्रो म्हणजे काय, खूप शहाणा समजणारा स्वतःला. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं, हायब्रो. नेक्स्ट 85. द बिल्डिंग इज बॅडली डॅमेज्ड. बॅडली कम्प्लिटली नाही येणार, स्लाइटली पण नाही येणार, सिव्हिअरली येऊ शकतं. मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेली आहे ती बिल्डिंग. बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज्ड, त्याला सिव्हिअरली येऊ शकतं, पार्शियली नाही येणार. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. 86 बघा. रामा और हरी मस्ट लेंड देअर हँड्स. रामा और हरी मस्ट देअर लेअर और नंतर इथं जो प्रोनाउन वापरलाय देअर हा चुकीचा आहे. हिज हँड पाहिजे होतं इथं, सिंग्युलर पाहिजे होता, तो प्लुरल वापरलाय त्यांनी. हिज हँड्स पाहिजे होतं. नन ऑफ अस लॉस्ट बुक्स वेअर फाउंड. नन सिंग्युलर तसेच प्लुरल दोन्ही कामे करतो, पण पुढे कोणता नाउन आलाय त्याच्यावरून ठरतं की कोणता वर्ब घ्यायचा आहे. त्याच्या बुक्स नुसार प्लुरल नाउन बरोबर आहे हा, वेअर. नन हा सिंग्युलर ॲज वेल एज प्लुरलचं काम दोन्ही कामे करतो, पण पुढे कोणता नाउन येतो त्यावर ठरतं की काय घ्यायचंय पुढं. बुक्स हा काय इथं प्लुरल नाउन आहे, त्याच्यानुसार वेअर बरोबर आहे. इच ऑफ एम्प्लॉईज वॉज गिव्हन अ बोनस. तर इच काय इथं वाक्याचा सब्जेक्ट आहे, आणि ऑफ नंतर अनेक वचनी नाव नाही, बरोबर आहे. वॉज काय इथं सिंग्युलर वर्ब आहे, तो बरोबर आहे. त्यानुसार बी अँड सी उत्तर आहे. ऑप्शन 1 चुकीचं आहे. नेक्स्ट 87. आर्बिट्रेटर इज. आर्बिट्रेटर कोण असतो, अ पर्सन हू अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट. म्हणजे तो मध्यस्थी असतो. अ पर्सन हू अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट. आर्बिट्रेशन ऍक्ट आपण वाचतो, तो आर्बिट्रेटर आहे हा. 88 बघा. द लगेज आर इन द क्लॉक रूम. द लगेज काय इथं अनकाउंटेबल नाउन आहे, त्याला यस प्रत्यय लागतच नाही, यस लागत नाही त्याला, अनकाउंटेबल नाउन असल्यामुळं, त्यामुळे हे चुकीचं आहे. आय गेव मी 2 डझन ऑरेंजेस. तर बरोबर आहे, डझनच्या आधी नंबर आलाय, डझन सिंग्युलर लिहितात, 2 हा नंबर आलाय, तर डझन हा सिंग्युलर लिहितात, ते बरोबर आहे. ही गेव मी 2 डझन्स ऑफ ऑरेंजेस म्हटलं असतं तर ते चुकीचं झालं असतं, त्यानुसार हे बरोबर आहे. द टेबल्स लेग इज ब्रोकन. इथं आपल्याला माहिती आहे निर्जीव वस्तूची मालकी आपण ऑफ ने दाखवतो. अ लेग ऑफ टेबल असं म्हटलं पाहिजे इथं. अ टेबल्स लेग हा चुकीचा आहे इथं, त्यामुळे सी चुकीचं आहे. फॉर गुडनेस सेक फॉर गिव्ह मी. तर शेवटी यस आला तर फक्त अपोस्ट्रोफी जोडतो आपण. यस किंवा यस शेवटी आला तर त्याची मालकी दाखवतो आपण, अपोस्ट्रोफी जोडली जाते फक्त, जसं की हॅर्क्युलियन्स टास्क म्हणतो तसं. त्यामुळे 88चं उत्तर आहे बी आणि डी बरोबर. बी बरोबर आणि डी बरोबर. ऑप्शन क्रमांक 2. 89 बघा. चूज द करेक्ट ऑप्शन वॉज स्पेल्ड करेक्टली. पीवायक्यू होते भरपूर, हे असे पीवायक्यू आले होते त्यावेळेस. रेमिनिसन्स, सॅनेटोरियम, डिझास्टरस आणि कंपल्सरी. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. रेमिनिसन्सचं स्पेलिंग सॅनेटोरियम, डिझास्टरस आणि कंपल्सरी. नेक्स्ट 90. दे आर प्रिपेरिंग लेसन्स फॉर इन्स्विंग एक्झामिनेशन्स. तर काय म्हटलंय, दे आर प्रिपेरिंग फॉर द इन्स्विंग एक्झामिनेशन. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स हे वाक्य बरोबर आहे, कारण इन्स्विंग म्हणजे काय, येणारी परीक्षा, त्याच्यासाठी प्रिपरेशन करत आहे, त्याचं बरोबर आहे. रजन इज डुईंग दिस इम्पॉर्टंट वर्क फॉर द लास्ट 2 days. फॉर द लास्ट 2 days म्हटले तर मागच्या 5 days पासून म्हटले, मागच्या 5 दिवसापासून क्रिया सुरू आहे. इथं इज डुईंग नाही पाहिजे, रजन हॅज बीन डुईंग पाहिजे, हॅज बीन पाहिजे होतं, त्यानुसार ऑप्शन बी चुकीचं आहे. द एक्झामिनी स्टॉप्ड रायटिंग व्हेन द इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल. तर ह्याचं उत्तर काय होतं, दोन्ही सिंपल पास्ट मध्ये. दगड मारला, पक्षी उडाले, तसं, त्यानुसार बरोबर आहे वाक्य. द एक्झामिनी स्टॉप्ड रायटिंग व्हेन द
इन्व्हिजिलेटर एंटर द हॉल. तर ऑप्शन मध्ये तसं उत्तर नसल्यामुळं ओनली ए आयोगाने दिलेलं आहे. सी पण बरोबर आहे याच्यामध्ये, परंतु आयोगानं उत्तर ओनली ए दिलेलं आहे. ए आणि सी, ओनली ए आणि सी असा पर्यायच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अनइनहॅबिटेबल. अनइनहॅबिटेबल म्हणजे काय असतं? राहण्यास योग्य ठिकाण. सॉरी, अनइनहॅबिटेबल म्हणजे काय? अनेबल, अनसुटेबल फॉर लिव्हिंग. आणि इनहॅबिटेबल, इनहॅबिटेबल म्हणजे काय? तर राहण्यास योग्य. राहण्यास योग्य असं ठिकाण. 91चं उत्तर आहे अनसुटेबल फॉर लिव्हिंग, इन uninhabitable. 92. At the very prime stage of the life, reached the zenith of power. Zenith of power म्हणजे काय असतं? टॉप पोझिशन. टॉप पोझिशनला पोहोचणे. झेनिथ ऑफ पॉवर म्हणजे काय? टॉप पोझिशन. नेक्स्ट 93. फॉर ऑल predicaments, his friends promised him help, and it was surely a silver lining of in a dark cloud. अ सिल्वर लाइनिंग अ डार्क क्लाउड. याचं उत्तर आहे रे ऑफ होप असतो, आशेचा किरण, होप. अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड. 93चं उत्तर आहे 4, अ रे ऑफ होप. 94 बघा. ही इज अ फायनेस्ट यंग प्लेअर अराउंड द मुवमेंट. अ फायनेस्ट असे येत नाही. सुपरलेटिव्ह डिग्री सोबत द फायनेस्ट अशी रचना पाहिजे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक ए चुकीचा आहे. नेक्स्ट बी. शी वॉज अ कंपनी डायरेक्टेड वेन शी वॉज रिटायर्ड. बरोबर आहे. कंपनी सोबत अ आर्टिकल येतो. डायरेक्टर वेन शी रिटायर्ड बरोबर आहे. कोणती पोझिशन पूर्वी आर्टिकल अ येतो. अ प्लेयर, अ डायरेक्टर, त्याच्यानुसार हा बरोबर आहे बी ऑप्शन. सिडनी इज द कॅपिटल सिटी ऑफ न्यू साउथ वेल. द कॅपिटल याच्यापूर्वी द येतो, हा बरोबर आहे. परंतु द न्यू साउथ वेल्स काय पाहिजे? तर कॅपिटल लेटर्स म्हणजे पाहिजे होतं सुरुवातीचे अक्षर. त्यानुसार सी चुकीचं आहे. 94चं उत्तर आहे ओनली बी. शी इज अ कंपनी डायरेक्टर वेन शी वॉज रिटायर्ड. कोणत्याही पोझिशन पूर्वी आर्टिकल अ येतो. अ प्लेयर, अ डायरेक्टर. 95 बघा. ही इज क्वाइट ॲट होम. क्वाइट ॲट होम इन इंग्लिश. क्वाइट ॲट होम म्हणजे काय असतं? कॉम्पिटंट. कॉम्पिटंट म्हणजेच काय असतं? कम्फर्टेबल. ही इज क्वाइट ॲट इंग्लिश म्हणजे कॉम्पिटंट आहे तो इंग्लिशमध्ये. कम्फर्टेबल आहे. नेक्स्ट. ऍपल्स आर सोल्ड बाय डझन्स. बाय द डझन्स म्हटले. बाय द डझन्स ही प्रेस बरोबर आहे. ही इज अ क्लेवर ऑफ द टू बॉयज. काय म्हटले? ऑफ द टू किंवा बिटवीन द टू ची रचना असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी द चा वापर करता. ही इज द क्लेवर पाहिजे होतं ऑफ द टू बॉयज. त्यानुसार बी चुकीचं आहे. आयर्न अँड कोल्ड्स आर फाउंड इन अबंडन्स इंडिया. बरोबर आहे. दोन सेपरेट नाउन जोडलेले आहेत. आयर्न अँड कोल. आर इथं प्लुरल वर्ब आहे. फाउंड इन अबंडन्स इंडिया हा बरोबर आहे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक ए अँड सी, ओनली अँड सी बरोबर आहे. आर्टिकलचा क्वेश्चन होता हा. नेक्स्ट बघा. 97. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. नॉट आणि बट ऑल्सोचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी जोडत असताना जवळजवळ जोडल्या जातात. नॉट ओनली नंतर दुसरी गोष्ट आणि बट ऑल्सो नंतर दुसरी गोष्ट. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 97चं 3 उत्तर बरोबर आहे. शी इज नॉट ओनली रोट द स्क्रीन प्ले फॉर द मूवीज बट ऑल्सो ऍक्टेड रोल इन इट. बट ऑल्सोने काय जोडले? ऍक्ट जोडलेला आहे. नॉट ओनली काय जोडलेलं आहे? रोड जोडलेला आहे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 97चं 3 उत्तर बरोबर आहे. 98 बघा. शी रिफ्युज्ड द प्रॉब्लेम ऑफ हिज मॅरेज पॉइंट ब्लँक. ही रिफ्युज द प्रपोजल ऑफ हिज मॅरेज पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँकने तिनं मॅरेज प्रपोजल रिफ्यूज केलं. म्हणजे काय? तर डायरेक्टली नाही म्हटलेले ते. पॉइंट ब्लँक म्हणजेच डायरेक्टली. ऑप्शन क्रमांक 98चं 3 उत्तर आहे. 99 बघा. इफ आय हॅड बीन इन द प्लेस आय डॅश डिफरंटली. जर मी त्या जागेवर असतो तर मी वेगळ्या पद्धतीने केलं असतं असं म्हणायचं आहे इथं.
इफ आय हॅड बीन इन द प्लेस आय, इथं काय पाहिजे, शुड हॅव डन पाहिजे. कारण इथं हॅड बीन आलाय, पास्ट परफेक्ट आहे. कंजंक्शनच्या वाक्यात पास्ट परफेक्ट असेल तर पुढं मॉडल परफेक्शन येतं. पास्ट परफेक्ट आहे तर पुढील वाक्यात मॉडल परफेक्शन पाहिजे. त्यानुसार 99चं उत्तर 2 बरोबर आहे. शुड हॅव डन. इफ आय हॅड बीन इन द प्लेस आय शुड हॅव डन डिफरंटली. तर शेवटचा क्वेश्चन बघा, 100. कंप्लीट द सेंटेन्स चुजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही फेल टू डॅश ॲट द राईट टाइम अँड मिस द ट्रेन. ही फेल टू डॅश ॲट द राईट टाइम अँड मिस द ट्रेन. तो वेळेवर तो आला नाही, म्हणजे याचा अर्थ घ्यायचा आहे, त्याचं वेळेवर आगमन नाही झालेलं. टर्न अप उत्तर आहे. टर्न द कॉर्नर काय आहे, रिव्हर्स द पोझिशन. टर्न द कॉर्नर म्हणजे काय, रिव्हर्स द पोझिशन असतं. रिव्हर्स द पोझिशन. टर्न डाऊन करणे म्हणजे काय असतं, रिजेक्ट करणे. आणि टर्न ऑफ म्हणजे काय, एखादी गोष्ट बंद करणे असा अर्थाने घेतलं जातं. त्यानुसार टर्न अप येईल उत्तर याचं. ही फेल टू टर्न अप ॲट द राईट मोमेंट, राईट टाइम अँड मिस्ड द ट्रेन. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 उत्तर याचं. तर अशा प्रकारे हा पेपर होता 2022 मेन्स ग्रुप सी चा. तर नेक्स्ट सेशन मध्ये ग्रुप बी चा 2022 चा पेपर बघून घेऊयात आपण. थँक्यू.